त्याची माहिती लवकर पोहोचवा. नेक्स्ट बॉल. आता पॅनवरती फुल टॉस होता बट तितकासा फायदा घेऊ शकले नाहीयेत. दिशा खराब आहे. एक्स्ट्रा रन दरम्यान नक्कीच मिळेल बट पॅनवरती फुल टॉस होता. कुठेतरी जर आपण विचार केला तर पूर्णपणे स्क्वेअर लेग असेल, डीप स्क्वेअर लेग असेल, ते क्षेत्र खाली होतं. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट जरी आला असता तरी सुद्धा जास्तीत जास्त धावा मिळू शकल्या असता. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. जबरदस्त फटका. बॉल दरम्यान चाललाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. थँक्यू. जबरदस्त फटका आला. स्पेशली जर आपण पाहिलं रिस्क वर काय जबरदस्त होता त्या फटक्यामागे बॅटर प्रतीकचा. आता ऑन साईडला इम्प्रोवाइज केलं आणि तेच तर मी सांगत होतो की स्क्वेअर लेग रिजन खाली आहे आणि त्याचा फायदा घेतला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा चौकार. आई गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. चौकार दरम्यान येतोय. स्कोर काढता पुढे जातोय. 1-0. 10 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. आता त्याच दिशेने पुन्हा एकदा खेळायचं होतं. आता स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. आता बॅकअपला डीप मिड विकेटचे फिल्डर पोहोचतात बट तोपर्यंत 2 धावा दरम्यान इझिली कंप्लीट केल्या जातील. 2 मिळतील आणि 2च्या सहाय्याने स्कोर कार्डही पुढे जातोय. 12 धावा फलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात मिळतं आके टीम रुद्र 11 वसुरी विक्रमगड टीमला. नेक्स्ट बॉल. आता लोवर फुल टॉस होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका. डीप मिड विकेटला आता फिल्डर आहेत. बॉल फुल करतात. मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे दरम्यान जर आपण विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आलेले आहेत 13 आणि कोणत्याही प्रकारे विकेट गमावली नाहीये टीम रुद्र 11 वसुरी विक्रमगड टीमने. अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या पहिल्या सत्रामध्ये जो मी उल्लेख केला या स्पर्धेमध्ये आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी HF डिलक्स बाईक देत आहोत आणि जी बाईक आम्हाला माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय निलेश शेठ भांडे साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली आहे. त्यांचे विशेष आभार मी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेकरिता भरपूर महत्त्वाचं योगदान भरपूर साऱ्या दिग्गज मान्यवरांचं आहे. टीम पोगाव मित्रांनो प्लीज तुम्हाला मी ऑलरेडी क्लिअर केलं की वेळेसंदर्भात कारण विदिन 15 मिनिट्स पगले 3 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. फर्स्ट ओव्हरमध्ये 13 आल्या. सेकंड ओव्हर राहुल येतोय या सेकंड ओव्हरसाठी. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली झाली. ज्याप्रमाणे महत्त्वाची गोष्ट राहिली की पॉवर प्लेचा फायदा घेतला. अतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न नाही केला. फुलला भेदण्यात आलं बॅटर प्रतीकच्या माध्यमातून ज्याचा बॅटमधनं आपण 2 चौकारही पाकले. आता फिल्डिंगमध्ये भरपूर सारे चेंजेस पाहायला मिळतील बिकॉज आता पॉवर प्ले समाप्त झाला. लॉंगला आपल्याला एक फिल्डर पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला काऊ फेसला एक फिल्डर एक फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला स्क्वेअर लेग इन फील्डमध्ये पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे. एक फिल्डर शॉर्ट थर्ड अर्थातच फ्लाइंग स्लिप पोझिशनला आणि त्यानंतर एक फिल्डर आपल्याला पॉईंटला पाहायला मिळतो आणि एक फिल्डर आहे कव्हरला. आणि डीपमध्ये जर आपण विचार केला लॉंग ऑफही आहे एक फिल्डर डीप कव्हरला. व्हॉट अ शॉट. काय फटका. पिकअप केला पिक केला आणि डिलिव्हर केला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. थँक्यू डीजे. पिकअप स्ट्रोक
पिकअप स्ट्रोकमध्ये जर आपण कुणालजी विचार केला इंडियामध्ये जर आपण आहोत तर आपण के एल राहुलचा उल्लेख आवर्जून करू. पिकअप स्ट्रोक इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर के एल राहुलला मोस्ट ऑफ टाइम्स आपण खेळताना पाहिलं. आणि थोडं इंटरनॅशनल जर विचार केला तर आजच्या डेटला राशिद खान देखील पिकअप स्ट्रोक भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतात. हा फटका देखील लाजवाब होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पिकअप स्ट्रोक खेळणं हे इतकंसं सोपं जात नाही, पण लाजवाब फटका आला. आता समोरच्या दिशेने खेळायचं होतं पण मिस टायमिंग आहे. आता फुल्डर येतात मिड ऑफला, दुसरा धावायचा प्रयत्न, रन आउटची शक्यता. अपील दर सुरू आहे, पाकलं जाईल. अंपायर सॉफ्ट सिग्नल. OUT बॅटर आउट. आणि ते वाटलंच होतं कारण फर्स्ट लुकमध्ये आम्हाला देखील दिसलं होतं की बॅट कुठेतरी हवेमध्ये, तेच देखील अंपायर्सने कन्फर्म केलं की बॅट हवेमध्येच लागली. धक्का पहिला लागला. बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट, कारण एक जबरदस्त सुरुवात ज्या बॅटरने मिळवून दिली तोच बॅटर प्रतीक आता चाललाय डगआउटच्या दिशेने. धक्का दुसरा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज आज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच विकेट मिळाली. याआधी रनआउटची एक विकेट देण्यात आता प्रतीक ज्या अंदाजाने खेळत होता त्याने तोच प्रयत्न केला की मोठ्या फटक्यासाठी जायचं, पण मिस्टामिंग स्ट्रोक आणि लॉंग ऑनला आपण पाहिलं की जबरदस्त कॅच विश्वासने पकडली. विश्वास जाधव खेळतोय आणि पुढील सामन्यामध्ये विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दानीव टीम खेळणार आहे आजच्या दिवसामध्ये. न्यू बॅटर कुशल आले बॅटिंग करण्याकरिता, पण त्याच कुशलतेने त्याला खेळावंही लागेल कारण आता बॅक टू बॅक 2 धक्के लागले तर एक पार्टनरशिप बनवणं आता महत्वाचं राहणार आहे. येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटर वॉक करतायत, याचा अर्थ एकच आहे की बॅटची एज लागली आहे. आणखीन एक सफलता मिळेल, बट बॅटरचं मी कौतुक करेन कारण अंपायरच्या डिसिजनसाठी त्याने वेट नाही केलं. जसं त्याला समजलं की बॅटचा संपर्क आला त्याने डायरेक्टली वॉक केलं. धक्का लागला, हा तिसरा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट.
विश्वास जाधव. विश्वासला पाहिल्यानंतर मला मागील सीझन आठवतो, स्वर्गीय महेंद्र दादा चषक, भावाले बी आणि पोगावची ग्रामीण मधली मॅच 6 मध्ये 28 करायचा होता आणि विश्वासने त्या बनवल्या होत्या. आणि तो विश्वास सध्या घडीला लॉंग ऑनला फिल्डिंग करतोय. प्लेन मिस येतोय डॉट. कारण पोगावचं क्रिकेट यासाठी नेहमीच चर्चेमध्ये राहतं की पोगावच्या टीममध्ये आपण यंगस्टर्स, यंग टॅलेंटेड प्लेअर प्रत्येक वर्षामध्ये 1 ते 2 चेहरे नवीन नेहमीच पाहत असतो. कारण यंग टॅलेंटला प्रमोट करण्याचं कार्य पोगावचं क्रिकेटने नेहमीच केलं. आताही बॉल फार उंच गेला, विश्वास पोहोचलाय आणि त्यासोबत आणखीन एक खेळाडूही पोहोचलेत, बट कॅच पकडता आली नाहीये. आणि विश्वास देखील तेच सांगतोय, बट महत्वाची गोष्ट की त्याचा आधी जे फिल्डर तिथे पोहोचले होते, सूरज होते आणि ते परफेक्टली पोझिशन मध्ये होते, कॅच पकडायला हवी होती, बट कॅच पकडता आली नाही. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 22 धावा धावफलकावरती आहेत आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ देखील दरम्यान समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये 22 आणि विकेट आतापर्यंत गेलेत 3. इथे 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. आमचे समालोचक मित्र विकी शेवाळे, आपण कुठे आहात? आपण लवकर संपर्क साधा. दोन ओव्हर मध्ये रन्स 22 आला. पुढील सामना विकीजी. परेश दादा ठाकरे पुरस्कृत आई गावदेवी पोगाव टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहे आणि ते देखील उपस्थित आहेत. ते देखील सध्याचा घडीला सामन्याचा आनंद घेतात. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं 22 धावा बनवण्यात आला. राऊंड द विकेट विश्वास आला. पहिलाच बॉल हवेमध्ये, एक्स्ट्रा कव्हर, कॅच पकडली जाईल. सफलता आता विश्वासला मिळेल. धक्का आता लागला चौथा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. थँक्यू डीजे. सामाजिक शैक्षणिक आता परेश ठाकरे दादांनी सांगितलं की पोगाव टीम जर हा सामना जिंकली दरम्यान विकेट मिळाली. न्यू बॅटर आता क्रमांक 6 वरती बॅटर राहुल आलेत. यात नंतर होणारा सामना टीम धानिव आणि त्यांचा अगेन्स्ट चिंचोटी. काही चेंजेस आहेत शेड्यूल मध्ये, त्याची माहिती आपल्यापर्यंत अगदी थोड्याच वेळात येईल. धानिव टीम नक्कीच खेळेल, बट त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल त्याची माहिती आमच्यापर्यंत अगदी थोड्याच वेळात येईल. टीम कासार वडवली जर आपण हजर असाल तर आपण लवकर संपर्क साधा. आणि इथेही पहा दरम्यान साऊंड आलाय. आणखीन एक सफलता. विकेटचा सिलसिला काही थांबत नाहीये. बॅटर्स येत आहेत, बॅटर्स जात आहेत. धक्का आता 5वा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने. चला कासारवडील संघ देखील आला असेल तर संपर्क साधा. त्याचबरोबर धानव टीमचे कॅप्टन विश्वनाथ जाधव इथे पोहोचले गेलेत. आपलं हार्दिक स्वागत असेल विश्वनाथ जाधव. यस, ओव्हर टू कॉम्प्लेक्स. न्यू बॅटर आता सुरेश क्रमांक 7 वरती आलेत. याआधी ऋषभ पण या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक ज्या पाकलेल्या आहेत 4 विकेट हॅट्रिक आपण याआधी पाकलेल्या आहेत.
स्विचिटचा फटका खेळायचा होता. दरम्यान बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाही. सॉफ्ट अँड ड्राईव्ह. दरम्यान कव्हरला फिल्डर आता येतात वेगाने आणि तोपर्यंत पहा अगदी जलद गतीने रन्स कंप्लीट केल्या गेल्या. या 2 आणि 2चा सहाय्याने स्कोर काढता पुढे जातो. 24 ऑन द बोर्ड. अक्षय बांगारा यांचा संघ सध्या साईडला भरपूर चांगल्या टच मध्ये खेळतोय. मला वाटतं कालच्या दिवसामध्ये का परवाच्या दिवसामध्ये उडशेतला ते चॅम्पियन बनले. आता ही स्क्वेकटचा फटका फक्त बॅटचं फेस ओपन केलं. बॉल दरम्यान डीप पॉइंटला चालला, गॅप मध्ये निघून जाईल बॉल. चौकार. आई गावदेवी खानावळ पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. यस, थँक्यू सो मच. रुद्र 11 डहाणू चिखले, पंकज दिवे आपण रिपोर्टिंग करायचंय. यस, चिखले संघ पंकज दिवे आपण लवकर संपर्क साधायचंय. बाउंड्री आले आणि या चौकाराच्या सहाय्याने 28 धावा धावफलका. परत बघा विकेट जरूर गेलेत, बट त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट काय राहिली की रन्स चांगल्या गतीने येतात. कारण 28 आहेत आणि अजूनही यानंतरही 1 षटक बाकी आहे आणि टोटली जर आपण विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ अजूनही या सत्रामध्ये बाकी येते. अनुसरून जर विचार केला येत्या 7 चेंडूमध्ये जर 12 ते 15 आणखीन येतात, 40+ टोटल जर या पहिल्या सत्रामध्ये बनवलं टीम रुद्र 11 वसुरी विक्रमगडने तर मॅच चांगली होऊ शकते. आणि त्याचकडे लक्ष द्यावं लागेल. आणि सेन्सिबल बॅटिंग करतायत बॅटर सुरेश. कारण जसे ते बॅटिंगसाठी आलेत एकही रिस्की स्ट्रोक ते खेळले नाहीयेत. प्रॉपर बॉलच्या मेरिटवरती अगदी सेन्सिबल खेळतात. याआधी आपण पाहिलं जो चौकार आला तिथे काही अतिरिक्त नाही केलं, फक्त बॅटचं फेस ओपन केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक खेळलं आणि तिथे चौकार आला. आणि या क्षणाला अगदी माइंड गेम खेळतात. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना बाहुबल तर महत्वाचं आहेच, पण त्यासोबत बुद्धीचं बळही महत्वाचं असतं. शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. विश्वास जाधव ते षटक, 2 विकेट मिळाले. 7 या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेले आहेत आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हर मधला. आता फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर डीप स्क्वेअर लेग फिल्डर पाहायला मिळतो. विकेट आता इम्प्रोवाइज करायचं होतं, बट बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येतात कव्हरला, डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. धक्का आता लागलाय 6वा आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळही समाप्त. अवघ्या 28 धाब्यांवरती धक्का 6वा लागलाय टीम रुद्र 11 वसुरी विक्रमगड टीमला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या यस, थँक्यू. आशीर्वादाने पंकज दिवे यांचा देखील शुभागमन झालं. आपलं सुद्धा या क्रीडांगणावरती हार्दिक स्वागत करतोय. चला, कासार वडवली टीमचे कॅप्टन आपण लवकर रिपोर्टिंग करायचे. कासार वडवली आपण आला असं तर लवकर चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली आपण प्रतिनिधी लवकर रिपोर्टिंग करायचंय. यस, थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स विशालजी पाटील सर. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरचा अखेरता 28 आहेत आणि धक्के 6 लागलेत आणि अंतिम षटक टाकण्याकरिता अजय तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. बालू मामांचं देखील आगमन झालंय आणि खरं तर अगदी पहिल्या दिवसापासून ते भरपूर महत्वाचं योगदान या स्पर्धेकरिता देत आहेत. आमची काळजी त्यांनी घेतलेली. रोज जेव्हाही येतात काहीतरी स्पेशल ते घेऊनच येतात सोबत खायला. बॉल हवेमध्ये आहे, विश्वास आलाय आणि कॅच पकडेल आणि सफलताही मिळेल. धक्का आता लागलाय 7वा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला.
न्यू बॅटर. न्यू बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता परम आलेत बॅटिंग करण्याकरिता, बट अडचणी वाढलेल्या आहेत. कुठेतरी या पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल बनवायचं होतं, बट विकेटचा सिलसिला थांबत नाहीये आणि विकेट जेव्हा अशा प्रकारे बल्कमध्ये जातात तेव्हा रन्सही फार कमी येतात. तेच आपण पाहिलं या पहिल्या सत्रामध्ये. विकेट जशी गेले रणगती थांबलेली आहे. 28च धावा धावफलकावरती आहेत आणि 7 धक्केही लागलेत. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. त्या 5 चेंडूमध्ये जर 2 चांगले फटके येत आहेत, 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जर या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या तर मॅचमध्ये मजा येईल. बट अजयची चांगली सुरुवात या ओव्हरची. विकेटने सुरुवात अजयने केली. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आहे. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटकाही आहे आणि बॉल दरम्यान डीप कव्हरला जाईल. बाउंड्री लाईनचा बाहेर. एका टप्प्याने चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव Thank you, DJ. सामाजिक शैक्षणिक असोसिएशन. हाफ वॉली होती वाईड ऑफ ऑफ स्टंप. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतोय. महत्वाच्या या रन्स, कारण इथनं या क्षणाला ज्याही रन्स बनतील एक एक रन लढण्यासाठी मदत करणार आहे टीम वसुरी विक्रमगडला. नेक्स्ट बॉल आता शफलही झाले होते. खेळायचं होतं ऑन साईडला, बट दिशा खराब. डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन मिळेल. अतिरिक्त रनच्या साहाय्याने टीम टोटल आता 33. कारण महत्वाची गोष्ट ही राहिली की आपण जे मिनिमम टोटल आहेत 30-40 बिटवीन अशा टोटल्सवरती देखील फाईट करताना टीम्सला पागलेलं. प्लॅन मिस. येतोय डॉट. लेफ्टी बॉलर येतं अजय आणि ओव्हर द विकेट बॉलिंग करतात. अँगलचा बेनिफिट घ्यायला पण आता घेतलाय देखील, कारण बॉल पडल्यानंतर आपल्याला हलका असा बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल आता हे बॅटर स्टेप आउट झालेत. आता ही प्लॅन मिस. आणखीन एक निर्धाव चेंडू. आणि अंतिम ओव्हरमध्ये जर आपण विचार केला ना तर एक बॉलर म्हणून हीच गोष्ट महत्वाची राहते की विकेट नाही मिळाली हरकत नाहीये, पण जास्तीत जास्त डॉट बॉल येणं महत्वाचं असतं. आणि निर्धाव चेंडू सध्याच्या घडीला येतात आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू बाकी आहेत. येते अजूनही 2. बघा अंतिम ओव्हर कुठे आपण 12 ते 15चा उल्लेख करत होतो, पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा दिलेल्या आहेत अजयने. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लाईन जरूर होता, बट आता ही बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. अंतिम षटक पूर्णपणे आता पोगावच्या बाजूने चाललंय, कारण सुरुवाती ओव्हरची आपण जर पाहिली विकेटने झाली, बट त्यानंतर चौकार आला, त्यानंतर वाईट, बट त्यानंतर 3 निर्धाव चेंडू आणि हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तो देखील येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॉलिंग राखली. दॅट्स वाय फक्त 33 बनवू शकली टीम रुद्र 11 वसुरी विक्रमगड आणि 34चा टार्गेट त्यांनी सेट केला अगेन्स्ट टीम आईगाव देवी पोगाव. हॅलो, चला कासार वडवली टीमचे कॅप्टन आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करायचंय. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. एक इनिंग झालेली आहे. चला लवकर लवकर कासार वडवली ऑफिशियल सूचना येते. आपला लवकरात लवकर प्रतिनिधी पाठवून द्यायचंय. आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा त्वरित.
यस, कासार वडवली टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपल्याला सूचना येते. कासार वडवली वेलकम बॅक तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये 33 बनवला रुद्र 11 वसुरी विक्रमगडने आणि 34चा टार्गेट त्यांनी सेट केला. सलामीची जोडी ग्राउंडमध्ये दाखल होत आहे. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात विश्वास जाधव आणि त्यांचा समवेत राहुल सलामीसाठी आलेत. विश्वास आणि राहुल आलेत सलामीसाठी. मग 34 डिफेंड करायचं आहेत आणि महत्वाची ही गोष्ट राहिली की सुरुवात चांगली केली होती पहिल्या सत्रामध्ये बॅटर प्रतीकने. बट त्यात नंतर जर आपण स्कोरिंग ग्राफ पाहिला ना जो कुठेतरी इन्क्रीज व्हायला हवा होता तो डिक्रीज होताना आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट ओव्हरमध्ये 13, देन सेकंड ओव्हर 9 धावा, थर्ड ओव्हर 6, फोर्थ ओव्हर 5 असं हे पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळालं. दॅट्स वाय एक कमी टोटलवरती रिस्ट्रिक्ट केलं टीम पोगावने टीम वसुरी विक्रमगडला. बट आता 34 चेज होतील की डिफेंड. पहिलाच बॉल प्ले अँड मिस डॉट बॉल. नेक्स्ट सुरुवात दरम्यान करतायत बॉलर प्रतीक या सेकंड इनिंगला. डॉट बॉल नाही सुरुवात. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर रीड करू शकले नाही विश्वास जाधव तिथे आढळलं. नेक्स्ट बॉल शफल होऊन खेळायचं होतं. प्लन मिस आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. अशा प्रकारे जर बॉलिंग झाली ना तर 34 चेस करणं हे इतकंही सोपं जाणार नाहीये पोगाव टीमला. कारण या क्षणाला प्रतीक ज्याप्रमाणे बॉलिंग करतोय पॉझिटिव्ह इंटेंट दिसतोय, पॉझिटिव्ह अप्रोच दिसतोय की सामना अजूनही सोडलेला नाहीये. प्रयत्न तर नक्कीच आम्ही करू. आता फुल टॉस उडवलाय डाऊन द ग्राउंड आणि बॉल थेट जाईल लॉंग ऑनचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गुटेघर गावचा. Thank you, DJ. आदिवासी सरपंच सिक्सर आला पगला. आता गती कमी केली कटर टाकला होता. पडल्यानंतर बॉल जर आपण पाहिलं तर हलका आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता. डॉट बॉल आणखीन एक येतोय. पहिलं षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॉलिंग चांगलीच झालेली आहे. एक सिक्सर जर आपण सोडून दिला तो देखील फुल टॉस होता. त्या व्यतिरिक्त चांगली बॉलिंग. आता स्टेप आउट झाला विश्वास. जबरदस्त फटका बिकॉज मीड ऑन इनफिल्ड मध्ये आणि बॉलला पाठवलं लॉंग ऑनला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. आई गावदेवी खानावळ पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच थँक्यू डीजे. बाउंड्री आणखीन एक. विश्वास जाधव जबरदस्त बॅटर पॉवर हिटर आहे आणि पॉवर हिटर त्याचे पॉवर दाखवतो. आता ही स्टेप आउट झालाय आणि निशाणा साधलाय. रनआउटची शक्यता होणार नाहीये. वाईडही आहे त्यासोबत 22ची सिंगलही आहे म्हणजे मिळतील या 2 आणि स्कोर कार्ड आता 12 वरती. स्टेप आउट झाला विश्वास. ते पाहिलं बॉलर प्रतीकने बॉल जास्तच बाहेर टाकला. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 12 वरती आहे. रनआउट चेक करायचं. तिसरे पंच जोडले जातील. पाकले जाईल की एक्झॅक्टली बॅटर रनआउट आहेत की नाही. कारण
बॅटर सेफ आहे, म्हणजे या 2 रन्स असतील. वाईटचे एक्स्ट्रा आणि 22 सिंगल. टीम चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधा. आता बॅक ऑफ लंद होता, पूल करण्याचा प्रयत्न, एज लागली, शॉर्ट थर्डला बॉल फील्ड होतो. रनआउटची शक्यता आता नक्कीच होणार आहे. रनआउट चा स्वरूपामध्ये हा पहिला झटका लागला. बॅटर बाद झालेत राहुल. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. टीम पोगाव. धक्का पगला लागला. बॅटर राहुल दरम्यान बाद झालेत. कम्युनिकेशनचा अभाव तिथे लागला. यस नो सुरू होता आणि त्यामध्ये रनआउटची विकेट दरम्यान मिळाली. सन्माननीय विठ्ठलजी डिंगोरे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आज घोटेकर टीमची देखील मॅच आहे टेंबरेला आय थिंक. न्यू बॅटर आता क्रमांक 3 वरती आकाश बगले दरम्यान क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेत. आणि आमचे समालोचक मित्र विकीजी शेवाळ लवकरात लवकर कन्फर्म करा की पुढील सामना कोणता आहे. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 12 आणि आता इथे 18 मध्ये करायचे आहेत 22. सेकंड ओव्हर बॉलर कुशल आला. पहिलाच बॉल लाईन ऑफ अटॅक वाईड ऑफ ऑफ स्टंप होत आणि फारच जास्त बाहेर टाकला. एक्स्ट्रा रन दरम्यान मिळेल आणि एक्स्ट्राच्या सहाय्याने टीम टोटल आता 13 वरती. बघा या क्षणाला ॲज अ फिल्डिंग साईट आणि एक बॉलर म्हणून तुम्ही डिफेन्सिव्ह माइंडसेटने बॉलिंग करू शकत नाहीये, कारण रन्स अगोदरच फार कमी आहेत. या क्षणाला तुम्हाला एकतर डॉट बॉल एकतर विकेट हवी आहे. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड आणि जबरदस्त कॅच लॉंग ऑफला. आणि आता ही कॅच पकडली का मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी पकडली, कारण महत्वाची विकेट विश्वास जाधवची विकेट. धक्का लागला, हा दुसरा पोगावला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज गाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. विकेट मिळाली आणि महत्वाची विकेट, कारण होनेस्टली सांगायचं झालं तर ही विकेट नाही आहे. ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची आता संधी आहे टीम वसुरी विक्रमगड टीमकडे, कारण विश्वाची विकेट मिळणं आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 17 मध्ये 21 करायचं. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चिंचोटी टीम आपण संपर्क साधायचा. टीम चिंचोटी. न्यू बॅटर आता अजय आला क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता. महत्वाची ही गोष्ट राहिली की आता या क्षणाला विश्वासी विकेट मिळाला, त्यात नंतर कुठेतरी ना आता फिल्डिंग मध्ये स्वतःला जास्त झोकणं महत्वाचं. बॉल अबेमध्ये आणखीन एक महत्वाची विकेट मिळेल का? फिल्डर येतात आणि कॅच पकडता आली नाहीये. कुठेतरी लॉंग ऑफचा फिल्डरने हा चान्स घ्यायला हवा होता का? कारण कव्हरचे फिल्डर तर पाठमोरी वळत असताना प्रयत्न करत होते. लॉंग ऑफचा फिल्डरने कदाचित चान्स घेतला असता तर ही कॅच होऊ शकली असती, कारण एकाच वेळेवरती दोन्ही खेळाडू तिथे पोहोचले जरूर होते.
बट प्रयत्न कव्हरचा फिल्डरने केला. अजयची विकेट मिळू शकली असती बट संधी गमावली. मी टफ चान्स नाही म्हणणार, इथे कॉलिंगचा अभाव राहिला, कम्युनिकेशनचा अभाव राहिला. कॅच व्हायला हवी होती पण ही जी संधी गमावली ती आता किती टोचेल टीम वसुरी विक्रमगडला. नेक्स्ट बॉल, मागील चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली आणि त्यात नंतर रडार मध्ये रेंज मध्ये बॉल आणि थेट पाठवलाय डीप मिड विकेटचा वर्ण, बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. Yes, thank you. आदिवासी सरपंच चला चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवले टीमचे कॅप्टन आणि रुद्र 11 डहाणू चिखले टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं लगेच. डहाणू चिखले पंकज दिवे आपण रिपोर्टिंग करायचंय, त्यानंतर ड्रेस कोड कलेक्ट करायचे, त्याचबरोबर कासार वडवली आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. नेक्स्ट मॅच आपली असेल नोंद घ्यायचे. थँक्यू. फटका जबरदस्त आला आणि आता जखमेवरती मीठ सोलण्याचे कार्य अजय करतात, कारण या आधीच्या चेंडूवरती जी कॅच व्हायला हवी होती. कारण नेहमी पहा मित्रांनो, संधी तुमच्यापर्यंत चालत नाही येणार. कधी कधी तुम्हाला जास्त मेहनत करून जास्त प्रयत्न करून संधी निर्माणही करावी लागते. बॉलरने तर चान्स क्रिएट केला होता पण तो चान्स ग्रॅप करता आला नाही आणि त्यात नंतर षटकार आला. नेक्स्ट बॉल, आता रिव्हर्स स्वीप बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल येतो आणि समीकरण जे राखले या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहेत येते 14 आणि 14 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता स्टील करायचा आहे. रन्स 13, 14 मध्ये करायचं 13 धावा. समीकरण फार सोपं आहे टीम आई गावदेवी पोगाव टीमसाठी. राऊंड द विकेट, बॅक ऑफ लेंथ होता, स्लाइस केलं आणि दरम्यान डीप कव्हरचे फिल्डर आता येतात. सिंगल मिळेल, स्कोर कार्ड आता पुढे जातोय सिंगलच्या साह्याने. 22 ऑन द बोर्ड आणि अजूनही 12 धावा करायच्यात. 12 धावा आणखीन करायचा आहे सामना जिंकण्याकरिता. विश्वनाथ जाधव देखील आज आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसणार आहेत. आपण विशूला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये देखील पाकलं होतं चेन्नई सिंगम्ससाठी फर्स्ट एडिशन मध्ये. देन मला सुप्रीमो ट्रॉफी आठवते, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सातत्याने वसी पालघर विभागाचं नाव त्याने उंचावलं आणि आज तो आपल्या समाजातील टीममध्येही आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. धानीव टीम आज खेळणार आहे, तोही आपल्याला आज पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. कारण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये मोस्ट ऑफ टाइम्स विश्वनाथ जाधवला आपण पाहतो, ओपन फॉर्मॅटमध्ये मोस्ट ऑफ टाइम्स पाहतो, पण फार कमी वेळ अशी असते की आपल्या आदिवासी समाजामधल्या टीममध्ये तो आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. पण आज पाहायला मिळणार आहे. आपले विशू सहर्ष हार्दिक स्वागत आहे आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये रन्स 23 आलेले आहेत आणि 12 मध्ये करायचं 11 धावा. 12-11चं समीकरण आहे, वेळ कमी घ्या. टीम रुद्र 11 वसुरी विक्रमगड 12-11. याच स्पर्धेमध्ये आपण 9-8 डिफेंड होताना पाकलेले आहेत, 12-14 डिफेंड होताना पाकलेले आहेत, 11-15 डिफेंड होताना पाकलेले आहेत, 6 मध्ये 5 डिफेंड होताना पाकलेले आहेत. पण आज 12 मध्ये 11 डिफेंड होऊ शकतात का? बघा, पॉझिटिव्ह वे मध्ये जर विचार केला ना तर 11 देखील पुरेशा आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज अ मिस्ट्री. प्रेझेंट टाइममध्ये आपल्याला काय करता येईल, काय घडवता येईल त्याचा विचार करणं महत्त्वाचं राहिलं. कारण जे घडलंय ते आपण चेंज नाही करू शकत, बट काय घडवता येईल ते आपल्या हातामध्ये असतं. 12-11 फुल लेंथ टाके, बॉलर बॅक स्ट्रोक होता, प्रयत्न जरूर केला बॉलर अमितने बॉल फील्ड करण्याचा, पण करता आला नाहीये. आणि हे काय चाललंय, कारण या क्षणाला अशा प्रकारे स्लॉपी वर्क तो देखील फिल्डिंग मध्ये तुम्ही दाखवू नाही शकत, कारण अगोदरच रन्स फार कमी आहेत. मंचावरती सध्याच्या घडीला बालूमामा देखील सामन्याचा आनंद घेतात, ठीक त्यांच्या बाजूला विठ्ठलजी डिंगोरे साहेब देखील सामन्याचा आनंद घेतात. बालूमामांनी कोणत्याच दिवशी आम्हाला निराश केलं नाहीये. रोज जेव्हाही येतात एकतर फ्रुट्स तरी आणतात, एकतर ड्रायफ्रुट्स तरी आणतात, आज तर केक घेऊन आले आमच्यासाठी. एवढं प्रेम आहे त्यांचं आमच्यावरती. असंच प्रेम असू द्या, अशीच काळजी घेत राहा. स्पेशली विकी भरपूर खुश आहे बालूमामा. फुल टॉस होता, तितकासा फायदा घेऊ शकले नाहीयेत.
सिंगल दरम्यान मिळेल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड 25. विकी शिवाळे यांचं मूळ गाव त्याची माहिती जास्त माझ्याकडे नाही आहे, बट विकी शिवाळे आधार कार्ड वरती आपण गोटेघर टाकू शकतो कारण इतके जवळ. तरी देखील त्यांचा खानदानवरती 25 करिता 9 करायचे. फिल्डिंग मध्ये काही जे चेंजेस केले जातात. आता एक फिल्डर अगदी आपल्याला क्लोज पाहायला मिळतो, बट टास्क फार इझी आहे पोगावसाठी. स्विच हिटचा फटका, चांगला फटका, गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. आई गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक थँक्यू डीजे. गोटेघर गावचा. जशी जशी टीम पोगाव विजयाच्या दिशेने चाललेली आहे, टीमचे पुरस्कर्ते परेश दादा ठाकरे भरपूर खुश आहेत. आणि जसा सामना समाप्त होईल कदाचित कॉम्बॉक्स साठी त्यांच्या वतीने 3 हेल्थची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. पुढील सामना कासार वडवली आणि चिखले दोन्ही टीम्स यायचं. लोबो फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, डीप कव्हरला बॉल चालला, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, बट तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अजयसाठी फार अवघड होती ही दुसरी धाव, ते तिथे पाहायला मिळालं आपल्याला. मन तर त्याचा नव्हता दुसऱ्या धावेचा, बट आता काय करणार. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धाव पडक आता 31 आणि जिंकण्याकरिता आता फक्त 3 धावेंचा आवश्यकता. फक्त 3 करायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत. येते 8. 8 मध्ये करायचं 3. यापुढील सामना डहाणू चिखले आणि त्यांचा अगेन्स्ट कासार वडवली आपल्याला फाईट करताना दिसेल. नेक्स्ट बॉल इम्प्रोवाइज केलं. बॉल दरम्यान आता चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतलं. 2 कंप्लीट केल्या जातील, बट बॉल निघून गेला बाउंड्री लाईन्सला बाहेर. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. अगदी सहजरित्या या मॅच मध्ये बाजी मारली आहे टीम आई गावदेवी पोगाव टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन टीम पोगाव अँड हार्ड लक टफ लक टीम रुद्र 11 वसुरी विक्रमगड. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया बॅटिंग करत असताना रन्स बनवल्या 10 आणि बॉलिंग करत असताना 6 धावा खर्च करून 3 विकेट काढले. तोच विश्वास जाधव ठरला या सामन्याचा सामनावीर. हॅलो, चला टॉससाठी यायचं आहे. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल पंकज दिवे अर्थात चिखले. चला लगेच टॉससाठी आपण यायचंय.